बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. रामकृष्ण हरी. विजय वडेट्टीवार. अध्यक्ष महोदय, राज्याच्या पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी आम्हाला परवानगी दिली त्याबद्दल आपले आभार. एकूणच या सगळ्या पुरवणी मागण्यावर लक्ष केंद्रित करताना सगळ्यांची भाषणं आता आम्ही ऐकली. म्हणजे बायकोची तारीफ करायची, खूप जेवण चांगलं झालं, आणि वरून सांगायचं याच्यात मीठ कमी होतं, त्याच्यात तिखट कमी होतं. म्हणजे हे दोनही सत्ताधारींचे भाषणं ऐकल्यानंतर कर्जमाफी फार चांगला निर्णय झाला, तुमचं अभिनंदन, सरकारचं अभिनंदन. आणि वरून सांगायचं यातल्या अटी अशा आहेत, अटी तशा आहेत, यामुळे काहीच फायदा होणार नाही, मग तारीफ कशाला करताय? म्हणजे सरकारची तारीफ करायची आणि अटीचं उल्लंघन करून सरकारला पुन्हा डोसण्या द्यायच्यात, जसं बैलाला चाललं नाही की मारतात तशा. आणि 47 पर्यंत सुधीर भाऊ साहेब राहावं असं, पण तुम्ही 47 पर्यंत तिथे बसून आम्हाला आनंद नाही ना. अध्यक्ष महोदय, खरं तर ही कर्जमाफी झाली. कृषी विभागावर या पुरवणी मागण्यामध्ये चर्चा होत असताना बाब क्रमांक वगैरे यामध्ये बाब क्रमांक 39 to 55 आणि पृष्ठ क्रमांक 27-35. खरं तर या कर्जमाफीतील अटीच्या संदर्भात खूप मोठी चर्चा या ठिकाणी अध्यक्ष महोदय होती आहे. मला अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 9 मार्च 2023 मांडला होता. त्यामध्ये ते मांडत असताना 5 ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प होता. 5 ध्येय: शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि महिला, आदिवासी, मागासवर्गीय, ओबीसी या सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, कुशल सक्षम रोजगार, युवा अमृत, पर्यावरण पूरक विकास. त्यानंतर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 28 जून 2024 रोजी यामध्ये गरीब, युवा, किसान, महिला या 4 जाती यांचा विकास करण्याचं सांगितलं त्यांच्या भाषणातून. त्यानंतर 2024 मध्ये माननीय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये या 4ही घटकासाठी बजेट भाषणामध्ये सर्व घटकाबाबत विविध योजना घोषित केल्या. त्यामध्ये महिलांसाठी विविध योजना होत्या, शेतकऱ्यांसाठी होत्या, युवा वर्गासाठी होत्या आणि दुर्बल घटकांसाठी होत्या. अध्यक्ष महोदय, यातील कुठल्या गोष्टी साध्य झाल्या जर आपण यावर प्रकाश टाकला? सुधीर भाऊ, आपण अत्यंत हृदयातून बोलता, पण काय करणार, आपली तळमळ आहे, झालं पाहिजे. 5 वर्ष वित्तमंत्री म्हणून आपला कारभार सगळ्या महाराष्ट्राने बघितला. शोषित, उपेक्षित माणसासाठी ज्या बजेटच्या तरतुदी होत्या त्या आता दिसत नाही. तो उपेक्षित माणूस, दुर्लक्षित माणूस, जो शेतकरी आहे, त्यावर आधारित आता हा अर्थसंकल्प गायबच झालाय. अलीकडचे सगळ्या अर्थसंकल्पातून हे दिसते अध्यक्ष महोदय. म्हणजे हे संपूर्ण परिस्थिती जर आपण आपल्या लक्षात आणून दिली अध्यक्ष महोदय, मला 2-3 गोष्टीकडे या कृषी विभागाच्या संदर्भात लक्ष वेधायचं आहे. मंत्री महोदय फार चांगले आहेत, वागायलाही, दिसायलाही आणि शेतकऱ्यांच्या काम करायलाही. कधी कधी तुमचा जरा एखादी शब्द इकडे तिकडे झाला तर फार वाईट होईल बरं. सज्जन माणसाला एक शब्दही फार बोचरा असतो, त्यामुळे त्याची काळजी जरा तुम्ही घेतली पाहिजे. आणि यासाठी अन्न सुरक्षा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण अभियान, अन्नधान्य पिके या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आपण काही तरतूद केली.